ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे। असंच आपल्या कवटेमंका तालुक्यात देखील सुरू आहे। कवटेमंका तालुक्यामध्ये 20 ग्रामपंचायतीची रणधुमाळी पेटलेली आहे आणि याच अनुषंगानं आज आपण चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत। सध्या ग्रामपंचायतीचे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जी रस्सीखेच सुरू आहे या संदर्भातही आपण बातचीत करणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत आज उपस्थित आहेत तेव्हा मॅक्स इंडिया, इंडिया न्यूज आणि त्यासोबत लोकसंदेश न्यूज चॅनल तर्फे आपण आज इथे उपस्थित आहोत। या सर्व अनुषंगानं आपण बातचीत करणार आहोत। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मॅक्स इंडियाचे संपादक अर्जुन करपे सर। सध्या अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची रणधुमाळी पेटलेली आहे। कवटेमंका तालुक्यातही 20 गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि याच अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत। सध्या ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रस्सीखेच सुरू आहे आणि याच अनुषंगानं त्यासोबतच जनतेचा कौल हा कुणाकडे असेल याचीही चर्चा करणार आहोत। आज आपण मॅक्स इंडिया, लोकसंदेश आणि इंडिया न्यूज या चॅनलतर्फे इथे उपस्थित आहे। आपल्यासोबत विश्लेषणात्मक चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत मॅक्स इंडियाचे संपादक अर्जुन करपे सर। सर मला सांगा, आज आपल्या कवटेमंका तालुक्यामध्ये साधारण किती गावांमध्ये निवडणूक लागलेली आहे? नमस्कार। ग्रामपंचायतीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज ग्रामपंचायत निवडणूक 2023 कवटेमंका तालुक्यामध्ये 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या। त्यामध्ये रामपूरवाडी आणि पिंपळवाडी या दोन वाडी वस्तीच्या ज्या ग्रामपंचायती होत्या त्या गावातील नेत्यांनी बिनविरोध केल्या। रामपूरवाडी येथील आईतराव घोरपडे गटाचे नेते, विकास सोसायटीचे चेअरमन मधुकर खोत यांनी राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी एकत्रित घेत गावच्या विकासासाठी बिनविरोधचा निर्णय घेतला आणि रामपूरवाडीच्या सरपंच पदावर आईतराव घोरपडे गटाची सत्ता प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते। हे गाव बिनविरोध झालेले आहे। त्यानंतर पिंपळवाडी हे एक छोटंसं गाव आहे तालुक्यातील, येथील नेते रमेश नाना खोत यांनी सुद्धा गावामध्ये बिनविरोधची प्रक्रिया राबवली। म्हणजेच रामपूरवाडी आणि पिंपळवाडी ही दोन गावे बिनविरोध झालेली आहेत। या बिनविरोध झालेल्या गावाच्या मध्ये रामपूरवाडी गावाच्या सरपंचपदी आईतराव घोरपडे गटाकडे गेलेलं आहे, तर पिंपळवाडी हे खासदार संजय काका पाटील म्हणजेच भाजप यांच्याकडे गेलेलं आहे। म्हणजे बिनविरोध गावामध्ये एक आईतराव घोरपडे गट आणि दुसरं संजय काका पाटील यांच्याकडे अशी दोन गावं सरपंच पदासाठी गेलेली आहेत। एकंदरीत जर आता आपण निवडणुकीचा उद्यापासून अंतिम टप्पा प्रचाराचा सुरू होईल, तर आजपर्यंत जी कवटेमंका तालुक्यामध्ये प्रचाराची निवडणुकीची काय अवस्था आहे हे जर आपण पाहिलं तर एकंदरीत सर्वच गावामध्ये अतिशय टोकाच्या लढती आपल्याला दिसून येत आहेत। टोकाचा प्रचार दिसत आहे, अगदी रंगत आलेली आहे प्रचारामध्ये। काही सोशल मीडिया असेल, त्यानंतर गाड्यावरचे स्पीकर, जाहिरात असेल, या सर्वच माध्यमातून सर्वच गटातटाची नेते मंडळी प्रचारात रान उठवत आहेत। परंतु याच्यामध्ये जी काही महत्त्वाची गावं आहेत या महत्त्वाच्या गावावरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अगदी वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आपल्याला दिसून येतं। ती नेमकी गावं कोणती आहेत? आता आपण जर पाहिलं तर कवटेमंका तालुक्यामध्ये या राहिलेल्या 18 ग्रामपंचायतीमध्ये कोकळे असेल, ढालगाव असेल, दुधेबावी असेल, देशिंग असेल, करोलिटी असेल, मळणगाव असेल, कुंडलापूर असेल, अशी ही मोठी गावं आहेत। आणि या मोठ्या गावातून ज्या लढती होणार आहेत सरपंच पदाच्या थेट लढती, अतिशय टोकाच्या लढती होणार आहेत, टोकाची लढाई तो होणार आहे। आणि ही मोठी गावं असल्यामुळं या मोठ्या गावांचा जो आगामी निवडणुकींच्या वरती निश्चितच प्रभाव पडणार आहे। आपण जर ढालगाव भागातील विचार केला तर मी मागच्या वेळी तुम्हाला विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की ढालगाव हे जे गाव आहे ही एक तालुक्यातील 2 नंबरची आपली बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ आर्थिकदृष्ट्या कवटेमंका शहरानंतर महत्त्वाची आणि मोठी मानली जाते। हा जो पूर्वेकडील पट्टा आहे राजकीय दृष्ट्या अतिशय
संवेदनशील भाग म्हणून तो ओळखला जातो. मग त्या भागातील आता सध्या डोलेवाडी असेल, घोरपडी असेल, दुधेबावी असेल आणि डालगाव असेल, या 2-4 गावच्या तिथं निवडणुका लागलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या छोट्या वाड्यांच्या मध्ये सुद्धा मोठा संघर्ष उभा राहिलेला दिसून येतो. ह्या भागातील जे एक नेते आहेत, माजी सभापती चंद्रकांत हाक्के, या भागावरती त्यांचं प्राबल्य असलेलं दिसून येतं. किंबहुना ते या भागावरती प्राबल्य प्रस्थापित करण्याच्या राजकीय हेतूने आपली राजकीय गणित समीकरणं मांडून ज्या त्या भागामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत ते निवडणुका करत असतात. त्यांचा परिणाम असा झालेला आहे की डालगाव ह्या मोठ्या गावामध्ये सगळी भेडमिसळ झालेली आहे. चंद्रकांत हाक्के यांचा गट म्हणजे जो राष्ट्रवादी म्हणला जातो तिथं तो गट आणि संजय काका गट असा एकत्रित आलेला आहे. यांच्या विरोधामध्ये अजितराव घोरपडे गट आणि उर्वरित जो हाक्यांना न मानणारा गट आहे राष्ट्रवादीचा तो एकत्र आलेला आहे. म्हणजे एकंदरीत अजितराव घोरपडे गट, हाक्के विरोधातील राष्ट्रवादीचा गट असा सामना या गावामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. परंतु डालगावचं जर राजकारण बघितलं, सद्यस्थितीला आपली सर्व मीडियाची आमच्या टीम त्या डालगावमध्ये गेली होती. त्या गावातील राजकारण सध्या लोकशाहीला थोडंसं मारक ठरतंय असं मला वाटतंय. या गावामध्ये जातीय समीकरणाची बेरीज करण्याची निवडणूक एक फंड आता या निवडणुकीत येतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. गाव लेवलला गावामध्ये जातीवर आधारित मतदान होण्याची दाट शक्यता आहे. कारण चंद्रकांत हाक्के यांचा राष्ट्रवादी गट म्हणजेच आमदार सुमंत यांचा गट आणि संजय काका गट यांच्याकडून संजय गागरे नावाचे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचा एक गट आणि जो हाक्केंच्या विरोधात आहे आणि अजितराव घोरपडे यांचा एक गट यांच्याकडून संतोष देसाई म्हणून हे सरपंच पदाचे उमेदवार आहे. म्हणजे इथं मराठा विरुद्ध धनगर अशी लढाई उभं राहिल्याचं स्पष्ट चित्र आपल्याला या गावामध्ये दिसून येतं. किंबहुना ते आहेही, आपण त्याची चाचपणी केलेली आहे. परंतु या निवडणुकीला जातीवादाची किनार असल्याची स्पष्ट आपल्याला तिथं जाणवत आहे. इथं या गावामध्ये अतिशय टोकाचा संघर्ष होणार आहे आणि या संघर्षाचा निकाल जो 6 तारखेला लागेल, हा निकाल आगामी निवडणुकांच्या वरती परिणाम करणारा असेल. आगामी निवडणुकांची समीकरण त्या भागातील मांडणारा असेल. त्यानंतर दुधेभावी हे गाव, दुधेभावी हे चंद्रकांत हाक्यांचं गाव आहे. गेली अनेक वर्षे त्यांची सत्ता त्या ठिकाणी आहे. आता म्हणजेच या ठिकाणी ही राष्ट्रवादी विरोधामध्ये अजितराव घोरपडे गट अशी लढाई उभी टाकलेली आहे. आता या वर्षीचा जो या दुधेभावी गावातील संघर्ष आहे, अतिशय टोकाचा संघर्ष होणार आहे. अगदी हाताच्या बोटावर मेरनेतपत लढाई होती की काय अशी अवस्था सध्या त्या गावामध्ये आहे. अजितराव घोरपडे यांचे जे काही प्रमुख पहिल्या फळीतले कार्यकर्ते आहेत, कोंडिबा पाटील असतील, खाचा काटिक असतील, दुधाळ पोलीस ते निवृत्त अधिकारी असतील, या सर्व मंडळींनी चंद्रकांत हाक्के यांच्या विरोधामध्ये एक मोठा संघर्ष उभा केल्याचं इथं चित्र आहे. त्यानंतर आपण अलीकडे घोरपडी डोलेवाडी गावामध्ये सुद्धा असाच दुहेरी संघर्ष आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचं जे मोठं गाव आहे या तालुक्यातील पश्चिमेकडचं गाव ओळखलं जातं देशिंग. आता देशिंग या गावामध्ये या वर्षीची जी निवडणूक आहे अनेक अंगाने आपल्याला ती महत्वाची वाटते. कारण याच्या आधी या देशिंगवरती राष्ट्रवादी जे कट्टर समर्थक आहेत कोळेकर कुटुंब, यावर्षी त्यांनी पैलवान अण्णासाहेब कोळेकर यांना सरपंच पदाच्या रिंगणात उतरलेला आहे. यांच्या विरोधामध्ये अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संभाजी पवार यांचे चिरंजीव प्रवीण पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले. प्रवीण पवार हा चेहरा आपण आमच्या टीमनं देशिंगमध्ये काही चाचपणी केली, आसपासच्या गावामध्ये काही चाचपणी केली, तर प्रवीण पवार हा कामाचा माणूस आहे. अनेक जणांची त्यांनी विविध स्वरूपात कामं केलेली आहेत अशी चर्चा त्या ठिकाणी ऐकावयास आपल्याला मिळाली आहे. आणि कामाचा माणूस म्हणून सध्या तरी प्रवीण पवार यांचं चर्चेमध्ये पारडं आपल्याला जड असलेलं दिसतं. आता यांच्या विरोधात जे कोळेकर कुटुंब आहे हे एक नाव राजकारणातलं नावावर पळालेलं कुटुंब आहे. आता ते कशा पद्धतीनं राजकीय फिल्डिंग लावतात
आणि यावरती सगळं अवलंबून आहे. परंतु एकंदरीत देशांची या वर्षीची लढाई कोळेकर कुटुंबियाला म्हणावीत की सोपी राहिलेली नाही असं त्या गावामध्ये चित्र आहे. प्रवीण पवार यांनी मोठं आवाहन इथं राष्ट्रवादीच्या समोर उभं केलेलं आहे. त्यानंतर करुलिटी हे गाव, करुलिटी गावामध्ये सुद्धा अतिशय टोकाची लढाई आपल्याला या ठिकाणी होताना दिसून येत आहे. शेतकरी विकास आघाडी आणि शेतकरी परिवर्तन पॅनेल यांच्यामध्ये ही लढाई होणार आहे. ही लढाई या वर्षीची सुद्धा चर्चेची आणि लक्षवेधी लढाई तालुक्यात असेल आणि या निवडणुकीमध्ये निश्चित काय होईल हे आपल्याला येणारा 6 तारखेला कळेल. पण ही लढाई सत्ताधाऱ्यांना अजिबात सोपी नाही, ही परिवर्तन करणारी लढाई ठरेल असा एक अंदाज या करोली गावामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जे सर्वात महत्वाचं आता गाव एक वेगळ्या अंगाने चर्चेत आलेलं आहे ते अग्रंधुळगाव. अग्रणी नदीच्या काठावरती वसलेलं एक अग्रंधुळगाव म्हणून एक गाव आहे. तर या गावामध्ये अग्रणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिथं पक्षविरहित फाउंडेशन तरुणांनी उभा केलंय आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून शिवदास भोसले नावाचा तरुण रणांगणात उतरलेला आहे सरपंच पदाच्या. तर विरोधामध्ये राष्ट्रवादीचा प्रबळ गट आहे जो युवा नेते सम्राट भोसले यांच्या नेतृत्वाखाली इथं निवडणुका लढवल्या जातात. ते स्वतः सरपंच पदाचे उमेदवार आहेत. परंतु या ठिकाणची लढाई आपल्याला अशी म्हणावी लागेल की या ठिकाणी आयतराव घोरपडे गट आणि खासदार संजय काका गट हे गटातटाचं नाव न घेता एकत्रित येऊन हे पाणी फाउंडेशनच्या नावाखाली एकत्रित आलेले आहेत आणि एक चांगला चेहरा शिवदास भोसले नावाचा त्यांनी समोर केलेला आहे. तेवढ्याच तुल्यबळ ताकदीचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे युवा नेते सम्राट भोसले यांच्याशी लढत शिवदासची या ठिकाणी होणार आहे. निश्चितच हा सामना एक राज्यातील लक्षवेधी सामना होणार आहे हे निश्चित मानलं जातं. यामध्ये जर शिवदास भोसलेंनी युवा नेते सम्राट भोसले यांना जर धक्का दिला तर हा निकाल राज्यात एक वेगळ्या अनुषंगाने चर्चेचा निकाल असणार आहे. कारण इथं जी चर्चा आहे की शिवदास भोसले नावाचा तरुण गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून सम्राट भोसलेही कार्यरत आहेत. बघूया आपण 6 तारखेला जनता नेमकं कुणाला कौल देते ते. यानंतरचं जे गाव आहे कोकळे, तर कोकळ्या गावामध्ये सरपंच पदासाठी तिहेरी निवडणूक लागलेली आहे. एक राष्ट्रवादी, त्याच्या विरोधामध्ये आयतराव घोरपडे गट आणि काँग्रेस, विरोधामध्ये भाजप, अशी तिहेरी सामना या सरपंच पदासाठी या गावामध्ये होणार आहे. काँग्रेसचे नेते धनंजयराव पाटील आणि आदित्यराव घोरपडे गटाचे नेते सचिन पाटील असतील, बाबूराव पाटील असतील, सतीश नागणे असतील आणि सर्व त्यांचे सहकारी असतील, यांनी त्या ठिकाणी मोठं मजबूत संघटन एकत्रित आणलेलं आहे आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये एक चांगला आव्हान उभा केल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी सरपंच धनाजीराव भोसले असतील आणि विद्यमान सरपंच पदाचे उमेदवार विजयराव तोडकर असतील आणि त्यानंतर भाजपचे शिंदे नावाचे जे सरपंच पदाचे उमेदवार, असा तिहेरी सामना या ठिकाणी होणार आहे. आणि हा कोकळेचा सामना आगळगाव गटामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा लक्षवेधी असणार आहे. कारण या कोकळे गावचा निकाल निश्चितच त्या गटावरती आगामी निवडणुकीमध्ये परिणाम करणारा असेल. एकंदरीत ही जी मोठी काही गावं आहेत, त्यानंतर जे मळणगाव जे गाव आहे, मळणगाव गावामध्ये राष्ट्रवादी विरोधामध्ये माजी राज्यमंत्री आयतराव घोरपडे गट अशी थेट लढत होत आहे. हे गाव मागच्या पंचवार्षिकमध्ये आयतराव घोरपडे गट यांच्याकडे होतं. यावेळेला सुद्धा तिथं सामना कसा होईल अद्याप तरी टोकाच होईल असं म्हटलं जातं. परंतु इथं आयतराव घोरपडे गट प्रबळ मानला जातो या मळणगाव गावामध्ये आणि निश्चितच या मळणगावमध्ये आयतराव घोरपडे गट विजयी होईल असं त्यांच्या समर्थकांनी सांगितलेलं आहे. बघूया 6 तारखेला त्या गावचा निकाल ठरवेल. परंतु ही जी काही मोठी गावं आहेत, ह्या मोठ्या गावचा संघर्ष हा आगामी निवडणुकांच्या वरती निश्चित परिणाम करणारा असेल. आता हा परिणाम कोणत्या गटाला मारक ठरेल हे निकालानंतर आपल्याला लक्षात येईल. मला सांगा, सध्या आम्ही पूर्ण गावांमध्ये अनेक ठिकाणी पंचनामे केले, नागरिकांची मतं घेतली, सत्ताधारी पाहिले, विरोधक पाहिले, यांच्याही काही मनातील गोष्टी त्यांनी आपल्या समोर मांडल्या. काही ठिकाणी ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचाराबद्दल बोललं गेलं, काही ठिकाणी रस्त्यांमधील कॉन्ट्रॅक्टमध्ये केलेला भ्रष्टाचार, काही ठिकाणी सरपंचच नसतो मात्र सरपंचाच्या सह्यांचा वापर करून अनेक गैरवापर करून अनेक गैरकृत्य केलेलं अनेक लोकांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. मग आता या सगळ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक म्हणून जे ठामपणे उभे आहेत, तर प्रत्येक विरोधक
सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आहेत ते प्रत्येक जण म्हणतोय की बाबा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा आता सध्या आहे. तर खरोखरच तुम्हाला वाटतंय का की धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती उभारलेली आहे आज रणांगणात? अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं, की तुम्ही जो प्रश्न विचारला हा अतिशय महत्त्वाचा मी मानतो. या प्रश्नावरती एक वेगळ्या अंगाने आपण विश्लेषण करू शकतो, परंतु थोडक्यामध्ये आपण तपासूया की हा तुमचा प्रश्न कसा आहे. तर एकंदरीत प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातात, विकास महत्त्वाचा मानला जातो, परंतु असं काहीच नसतं. सुरुवातीला जनतेची मागणी विकासाला असते, परंतु नंतर हे जे काही नेते मंडळी असतात यांच्याकडूनही विकासाचा मुद्दा बाजूला पडला जातो आणि गावातूनही विकासाचा मुद्दा बाजूला पडला जातो. एकंदरीत या जर ग्रामपंचायतीच्या ह्या ग्राउंड लेवलच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत असेल, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यानंतर मग आमदारकी असेल, खासदारकी असेल, हा जो या निवडणुकांचा जो पाया आहे तो ग्रामपंचायतीचा पाया आपण मानतो. परंतु या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या ह्या म्हणजे अतिशय लोकशाहीला मारक ठरतात की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे. आणि या देशामध्ये लोकशाहीला धोका निर्माण झालाय की काय असं मला हे एकंदरीत चित्र बघितलं तर भीती वाटते की या देशामध्ये लोकशाही राहील की नाही अशी भीती आता या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसू लागलेली आहे. संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला एक महत्वाचा आणि अधिकार दिला, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. मत हे आपण दान करायचं असतं, त्याची किंमत होत नसते, ते अनमोल असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून या देशाचे सर्वोच्च जे म्हणजे पदस्थ आहेत, राष्ट्रपती आणि अगदी झोपडीतला उघड्यावर असणारा जो नागरिक आहे भारताचा, तो आणि ते राष्ट्रपती हे समान पातळीवर मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून आणून ठेवले. परंतु हा जो मतदानाचा अधिकार आहे हा सर्वसामान्य माणसाला अद्याप तरी स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटून गेली, पण मतदानाचा अधिकार हा कशासाठी आहे हेच मला गावगाड्यातील नागरिकाला समजलं नाही असं चित्र आहे. कारण मी आता बघतोय प्रत्येक गावात फिरतोय तर दारू आणि मटणाची जेवणावळी आणि मताची किंमत निश्चितच होत आहे. मग इथे विकासाचा मुद्दा उरतो कुठे? बरोबर, विकासाचा मुद्दाच उरत नाही. मग आता ह्या सुजाण मतदारांनी नागरिकांना माझं या विश्लेषण किंवा या कार्यक्रम रंधुमाळीच्या माध्यमातून आव्हान आहे, तुम्ही मतदानाची विक्री करू नका. तुमच्या मताची किंमत ही अनमोल आहे. विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन, विकासाचा अजेंडा लक्षात घेऊन तुम्ही विकासाच्या बाजूने मतदान केलं तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहील. अन्यथा जरी असंच चालू झालं तर लोकशाही निश्चितच एक दिवस धोक्यात येईल आणि सर्वसामान्य माणसाला आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागेल. कारण हे गटातटाची नेते मंडळी धनशक्तीचा वापर करून तुमची मतं विकत घेतील आणि ज्यावेळी सत्ता येईल त्यावेळी ते विकासाला बगल देतील आणि ठेकेदारीचा व्यवसाय चालू करून म्हणजे किंवा ते करतातच, स्वतःची घरं भरतील. ज्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन जाल त्यावेळी ते तुम्हाला म्हणतील आम्ही तुम्हाला एवढे पैसे दिलेत आणि तुमचं काम हे विलंब होईल, त्याला ते होणार नाही. त्यामुळे हा सगळा धोका तुम्ही लक्षात घेऊन काम करणाऱ्या माणसाला मतदान करा. एकंदरीत कवठेमहांकाळ तालुक्यातलं जर या 18 ग्रामपंचायतीचं चित्र बघितलं तर सर्रासपणे अतिशय विदारक चित्र आहे, लोकशाहीला मारक चित्र आहे. हे कुठंतरी बदललं पाहिजे. असं वाटत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर जनतेने मतदान केलं पाहिजे. काही गावांमध्ये विरोधामध्ये तरुण मंडळी अगदी उत्साहानं उतरलेली आहेत. यामध्ये काही एका ग्रुपनं तर आम्हाला असं सांगितलं की आमचा पूर्ण जे पॅनल आहे ते निर्व्यसनी मुलांचं पॅनल आहे आणि उदाहरण जर करोलिटी तर इथं व्यसनाचा भडीमार झालेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर इथं व्यसनांचा भडीमार झालाय, त्यासोबतच मुलींना सुरक्षेचं वातावरण नाही आहे असं सांगितलं गेलं. आणि म्हणूनच आज आम्ही रणांगणात उतरलोय आणि या सगळ्या गोष्टींना बगल देण्याचा प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलं. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? निश्चितच बरोबर आहे मॅडम तुमचं. कारण कुठं जरी गेला तर देशामध्ये महिलांना हे सर्वोच्च आपल्याला स्थान द्यावं लागेल. महिलांची प्रतिष्ठा असेल, त्यांचा स्वाभिमान असेल, त्यांचं संरक्षण असेल, हे घटनेनं बहाल केलेले अधिकार हे महिलांना आहेत आणि ते आपण एक सामाजिक व्यवस्था म्हणून
त्यांना ते देणं खूप गरजेचं आहे. अजूनही महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं, ते नाही पाहिजे. त्यांना जे स्थान आहे ते पुरुषांच्या बरोबरीनं पाहिजे. आज व्यसनाधीनता करोटी हेच गाव नाही तर प्रत्येक गावात जर तुम्ही बघितलं तर तरुणांच्या मध्ये व्यसनाचं प्रमाण हे वाढत चाललेलं दिसते. याची काही प्रमुख कारणं असतील. याला कोणतेही गव्हर्नमेंट, मग ते भाजप असू दे, राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, कोणतेही गव्हर्नमेंट असेल, यांनी रोजगाराच्या बाबतीमध्ये ठोस उपाययोजना केलेला आपल्याला दिसून येते. की बेरोजगारी वाढलेली आहे आणि हा बेरोजगारीचा परिणाम असा झालेला आहे की हे तरुण हाताला काम नसल्यामुळं या तरुणांचा वापर जे काही राजकीय नेते आहेत ते आपल्या स्वार्थासाठी करून घेताना दिसून येत आहेत. त्यांच्या हाताला काम न देता त्यांना व्यसनाकडे ते वळवत आहेत असा माझा ठामपणे जाहीरपणे हा राजकीय नेत्यांच्या वरती आरोप आहे. याला कुणाला खोडायचं असेल तर समोरासमोर यावर त्यांनी या महाराष्ट्रातील जो काही तरुण आहे या तरुणाला व्यसनाकडे वळवण्याचं 50% काम हे नेते मंडळी करताना या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. मग आता त्यांनी प्रबोधनाचं काम करावं का हा वेगळा मुद्दा आहे, परंतु किमान जे आपल्या देशातील तरुण आहे, या राज्यातील तरुण आहे, त्यांना व्यसनापासून रोखणे हे राज्यकर्त्यांचं काम आहे. परंतु निवडणुका एक असं भांडवल त्यांच्या पुढे ते आणून ठेवतात आणि या माध्यमातून ते त्यांना व्यसनाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे तरुणांना मारक आहे, त्याच्या कुटुंबाला मारक आहे. या व्यसनामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. निवडणुका आजच्या उद्या येत राहतील, जात राहतील, परंतु त्या तरुणांची जी कुटुंब या व्यसनामुळे उद्ध्वस्त होतात. याला जबाबदार कोण? मग या निवडणुका जबाबदार का? या निवडणुका राबवणारे, निवडणुका यंत्रणा स्वार्थासाठी हाताळणारे राजकीय नेते जबाबदार? हा प्रश्न आता सध्याचा गंभीर प्रश्न आहे. निवडणुका ह्या वैचारिक पातळीवर होताना आपल्याला दिसून येत नाहीत, कुठल्याही विकासाच्या अजेंड्यावरती होताना दिसून येत नाहीत. केवळ आपल्या गटाची सत्ता प्रस्थापित करणे, त्या सत्तेतून पैसा निर्माण करणे, परत पैशातून सत्ता, असं समीकरण सध्या अगदी गावगाड्यापासून अगदी आमदार खासदारकीपर्यंत निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये कोणताही तरुण, तुम्ही आज कोणत्याही गावातला तरुण घेतला आता या ग्रामपंचायतीच्या गावातील, तर याला अपवाद असतील. सगळे तरुण व्यसनालय आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु काही ठराविक जी काही तरुण मंडळी आहेत, निवडणुका म्हणजे त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. दारू, गुटखा, मटण ह्या सगळी व्यवसायी राजकीय मंडळी त्यांची करत असतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एक चांगल्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि वैचारिक पद्धतीने निवडणुका झालेल्या पाहिजेत. आणि निवडणुका झाल्या की परत गावगाड्याच्या विकासासाठी सत्ताधारी विरोधक कोण सत्तेवर येतील ते, त्यांचा पराभव होतील ते, आणि एकत्रित बसून गावच्या विकासाचा एक म्हणजे अजेंडा तयार केला पाहिजे आणि गावच्या विकासासाठी सर्वांनी झटलं पाहिजे. गाव हे सर्वांचं असतं. केवळ निवडणुका जिंकतो त्याचं गाव नसतं. गावचा नागरिक हा त्या गावचा मालक असतो. त्यामुळे प्रत्येकाने या निवडणुकीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो विकासाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, वैचारिक दृष्टीने बघितलं पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. गाव गाड्यातील एकोपा टिकवण्यासाठी या सगळ्यांनीच झटलं पाहिजे. या पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर खऱ्या अर्थानं कुठंतरी ते लोकशाहीला आपल्याला सकारात्मक ठरेल, लोकशाही बळकट करण्यासाठी ठरेल. अन्यथा मग आहे या पद्धतीने जर निवडणुका होत राहिल्या तर आपण सर्वच जण एक दिवस निश्चित धोक्यात येऊ. लोकशाही धोक्यात आली का या गावगाड्यातला, या देशातला तळातला माणूस त्याचं अस्तित्व धोक्यात आलं हे आपल्याला निश्चित मानावं लागेल. मला सांगा, आता ह्या ग्रामपंचायतीचे या रणधुमाळीमध्ये आता ग्रामस्थ आहेत, त्यासोबत सत्ताधारी, विरोधक, सरपंच, सदस्य हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या सर्वांच्या मागे जो मेन असतो तो म्हणजे मेन राज्यातला आमदार, खासदार ह्यांची जी गटतटाची जी राजकारण आहे, त्या राजकारणातले हे आमदार, खासदार जे आहेत ते. तर या नेते मंडळांचा सध्या गावामध्ये बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे निवडणुकांकडे? बरोबर आहे मॅडम. सध्या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा जो आमदार सुमनताई पाटील गट असेल किंवा राष्ट्रवादीचे चाणक्य समजले जाणारे सुरेश पाटील यांचा गट असेल, म्हणजे तो राष्ट्रवादीचा गट, त्यानंतर माजी राज्यमंत्री आयतराव घोरपडे यांचा गट, त्यानंतर खासदार संजय काका पाटील यांचा गट आणि त्यांच्या खालोखाल जो आहे सगळे गट. तर हे जे काय आता याच्यामध्ये प्रामुख्याने जो गट आहे तो आयतराव घोरपडे गट असेल, खासदार संजय काका पाटील गट असेल आणि
हा राष्ट्रवादीचा जो आमदार सुमनताई पाटील यांचा गट असेल, तर ह्या गटांनी ज्या त्या गावामध्ये जे काही आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत, आपल्यापर्यंत जी माहिती आहे, जी पुराव्यानिशी आहे, तर आर्थिक सोर्स राष्ट्रवादीच्या माध्यमातून आर्थिक सोर्स ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची पॅनेल लागलेली आहेत त्यांना पुरवण्यात आलेलं आहे असं एक आपल्याला जनतेतून ऐकायला मिळतं. आणि ते खरं असावं याबद्दल तुम्हा माणूस सर्वांचं दुमत याबाबत असू नये. हे जे काही म्हणजे वरिष्ठ लेवलची नेते मंडळी आहेत, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या या निवडणुका लागलेल्या गावामध्ये आपली सत्ता प्रस्थापित कशी होईल आणि त्याचा फायदा आगामी निवडणुकीत कसा होईल यासाठी निश्चितच त्यांनी पळणाऱ्या रेटच्या गोड्यावरती पैसे लावलेले आहेत असं मी मानतो. त्यानंतर आता ज्या ठिकाणी घोरपडे गट असेल, खासदार गट असेल किंवा राष्ट्रवादी गट असेल, यांना ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि नाहीतर घोरपडे गट या सर्व गावामध्ये म्हणजे यांची पॅनेल लागलेली आहेत, परंतु खासदार संजय काका गट आहे यांची ठराविक गावामध्येच पॅनेल लागलेले आपल्याला दिसून येतात. जिथं त्यांची पॅनेल लागलेली नाही त्या ठिकाणी त्यांनी स्थानिक जो गट त्यांना जवळ घेतोय अशा गटामध्ये त्यांनी आपली माणसं घुसवून एक आपला गट उभारण्याचा प्रयत्न केलेला आपल्या या निवडणुकीतून दिसून येतो. तर राष्ट्रवादीने ढालगावमध्ये दुहेरी चाल खेळलेला आहे. इकडं आले तरी आपले येतील, इकडं आले तरी आपले येतील आणि भविष्यामध्ये सरपंच झाला त्यांचा तर सरपंच या आता जे ढालगावमध्ये दोन्ही गट आहेत आणि दोन्ही जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत ढालगावमध्ये ते दोन्हीही राष्ट्रवादीशी संबंधित उमेदवार आहेत. मुळात त्यांचा जो स्थानिक गटातटाचा वाद आहे यामुळे विभागले गेले आहेत. म्हणजे कुणीकडनं काय येणार, माझ्या कोंबड्यानं उजडलं पाहिजे हे जे काय राष्ट्रवादीचा या तालुक्याचा अजेंडा आहे तो ढालगावात अगदी व्यवस्थित राबलेला आपल्याला दिसून येतो, पाहायला मिळतो. हे काय उघड आहे आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या वरिष्ठ लेवलच्या नेत्यांनी सुद्धा काही ठिकाणी म्हणजे आर्थिक सोर्स पुरवल्याचं एक चित्र आपल्याला जनमानसातून ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. परंतु हे एक निवडणुकीचा भाग म्हणून त्यांनी कदाचित हे पुरवठा केलं असेल, परंतु त्यांनी काहीतरी विचाराची सुद्धा पेरणी या सत्ताधारी गटातील किंवा गावगाड्यातील जे त्यांचे पुढारी आहेत त्यांचे जरी विचाराचे जरी डोस मारले असते, बाबा तुम्ही निवडणुका वैचारिक पातळीवर करा, गावातील मूलभूत विकासाचे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती करा, ते जनतेसमोर न्या असं जरी सांगितलं असतं जाहीरपणे जरा, तर ते जरा कवठेमंकाळ तालुक्याला बरं वाटलं असतं. पण असं कुठेही सांगितलेलं दिसून येत नाही. कुठलेही नेते अजून तरी मला कोणत्याही गावात आपल्यापर्यंत तरी माहिती आलेली नाही की ते प्रत्यक्षात रणांगणावरती उतरलेत असं अजून तरी कुठे चित्र नाही. कारण मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अगदी टोकाचा इथं होऊन बसलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की या सर्व नेत्यांनी मोठी या भीती खाल्लेली आहे. कदाचित आपण कोणत्या गावामध्ये प्रचाराला जावो आणि तो मराठा समाजाचा रोष निश्चितच यांना त्या रोषाला सामोरं जावं लागेल. आधी आरक्षण आणि मग निवडणुकीचं तुम्ही सांगायला या असं जनता निश्चित विचारेल. म्हणून अजून अद्याप तरी कुठं निदर्शनं जाहीरपणे आपल्याला आढळून आलेलं नाही की हे वरिष्ठ नेते मंडळी कुठं गावात गेले. परंतु इंटरनल जी काही फिल्डिंग आहे, पडद्यामागून सूत्र हलवणे, बाकी सगळी निवडणुकीत लागलेली यंत्रणा पुरवणे ही मात्र निश्चित पुरवल्याची आपल्याला दिसून येते. म्हणजे सध्या जे सत्ताधारी वरिष्ठ नेते वगैरे आहेत मंडळी त्यांचे हात दगडाखाली सापडलेले, त्यामुळे ते फोकस मध्ये न येता त्यांनी सध्या पडद्यामागे राहणंच योग्य मानलेलं आहे. हो, निश्चितपणे पडद्यामागून सूत्र हल्ली जात आहेत. ग्रामपंचायत कशी आपल्याकडे खेचली जाईल, मोठी गावं आहेत या निवडणुकीमध्ये, त्यामुळं मताचं राजकारण आहे, भविष्यातील बेरजेचं राजकारण आहे. त्यामुळे हे निश्चितच सगळं सुरू आहे. आता सरते शेवटी आपल्या ही चर्चा काही थांबणार नाही, कारण राजकारण सुरूच राहणार. दर 5 वर्षाला निवडणूक येणार. दर 5 वर्षाला आता जे सत्ताधारी ते पुढच्या वर्षी कदाचित विरोधामध्ये उभे राहतील. आज विरोधातले जे आहेत त्यांनी जो विकासाचा अजेंडा पुढे घेऊन निवडणूक लढतात ते कदाचित आत्ताचे सत्ताधारी तेव्हा तो अजेंडा राबवतील. मात्र या 5 वर्षामध्ये जर खरोखरच विरोधातले जे लोक आहेत ज्यांनी जो अजेंडा पुढे आणला विकासाचा तो जर राबवला तर यामध्ये असा बदल कुठं होईल का गावात, की बाबा हा अजेंडा राबवला जाईल, असं एखादं गाव आहे का की बाबा तिथे हे विकासाचा हा अजेंडा राबवला जाईल म्हणजे जाईलच? तर मॅडम निश्चितच आता जी काही मोठी गावं आहेत ह्या मोठी गाव असेल म्हणजे आपण देशिंगपासून सुरुवात करू. देशिंग असेल, करोलडी असेल, दुळगाव असेल, कोकळे असेल, ही जी काही मोठी गावं आहेत हे आता सध्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये या गावामध्ये एक विकासाचा अजेंडा भविष्यामध्ये राबवला जाईल
कारण सध्या ही गावामध्ये परिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या गावांच्या मध्ये परिवर्तन निश्चितच होईल असं मानलं जात आहे. त्यामुळे या गावामध्ये निश्चितपणे, कारण तरुण पिढीच आज विरोधामध्ये उभारलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या हे काही ठिकाणी 5-5 वर्ष सलग 3 वेळा निवडणुका लढलेल्या आहेत. त्याला आता जनता कंटाळली आहे असं रोष आम्हाला काही ठिकाणी पाहायला मिळाले. हो, आता जी काही 18 गाव आहेत त्याच्यामध्ये जी मोठी गाव आहेत बऱ्यापैकी कुणाकडे 10 वर्ष सत्ता आहे, कुणाकडे 15 वर्ष सत्ता आहे. या सत्तेला निश्चितच जनता कंटाळलेली आपल्याला आता दिसूनच येते असं चित्र आहे. आणि वैतागलेली जनता ही परिवर्तन घडवण्याच्या दिशेने सध्या तरी वाटचाल करीत असल्याचं चित्र आहे. त्याच्यामध्ये तरुण मोठ्या संख्येने आहेत, महिला भगिनी आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत, असे एकंदरीत या चित्र आहे या निवडणुकामध्ये. सध्या आता प्रचाराचा धूमधडाका सगळीकडे उडालेला आहे. कुठं स्पीकर थ्रू, कुठे वाहनांमधून, कुठे प्रत्यक्ष प्रचार सुरू आहे. मात्र या सर्व प्रचाराच्या अंती आता दुसरा शेवटचा टप्पा सुरू होईल उद्यापासून. तर हा प्रचाराची जी रणधुमाळी सुरू आहे यामधून शेवटी आपल्याला कार्यक्रमाची वेळ संपत येते, तेव्हा जाता जाता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? मी या राजकीय रणधुमाळीच्या माध्यमातून माझ्या कवठेमंकाळच्या सुजाण आणि सुशिक्षित मतदार बंधू भगिनींना, तरुणांना नम्रपणे मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की आपल्या गावगाड्यामधला जो काही राजकीय संघर्ष आहे तो निवडणुकीपुरता मर्यादित ठेवा, तो वैचारिक स्वरूपाचा ठेवा आणि कोणत्याही मतदाराला मतदान करत असताना तो उमेदवार भविष्यामध्ये आपल्याला आपले मूलभूत काही हक्काचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी उपयुक्त आहे का, तो गावगाडा चालवण्यासाठी सक्षम आहे का, वैचारिक आहे का, याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि व्यसनाधीनता असेल आणि मताचं जी काही विक्री आहे ही न करता मतदान तुम्ही अगदी त्याला अनमोल आहे ते दान करा, चांगल्या उमेदवाराला द्या, व्यसनाकडे वळू नका. आणि एक कवठेमंकाळ तालुक्यात असा आदर्श घालून द्या की कवठेमंकाळ तालुक्यामध्ये एक विचाराला मतदान केलं जातं, विकासाला मतदान केलं जातं आणि धनशक्तीला बाजूला सारा, चांगल्या माणसांना या गावगाड्यामध्ये आणा, त्यांच्या हातामध्ये सत्ता द्या, जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल, समाजाचा विकास होईल आणि प्रत्येक माणसाचा, मतदाराचा विकास होईल. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो. नमस्कार. सध्या आपण मॅक्स इंडियाचे संपादक अर्जुन करपे सर यांच्याशी बातचीत केली. या सर्व चर्चेअंती इतकंच कळून येते की सध्या दर 5 वर्षांना निवडणूक येतात. दर 5 वर्षाला सत्ताधारी विरुद्ध विरोधक असतात, विरोधकांच्या विरुद्ध सत्ताधारी असतात. प्रत्येक जण साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा वापर करून काही करो पण सत्ता माझीच येऊ दे अशा पद्धतीनं रणांगणात उतरत असतात. मात्र या सगळ्यांमध्ये नागरिकांची महत्वाची भूमिका आणि ती म्हणजे आपलं मतदान अशा व्यक्तीला द्यावं की ज्या व्यक्तीकडून आपला विकास होईल. जेवण हे आपल्याला आजही मिळतंय, उद्याही मिळतंय, मात्र आपल्या गावचा विकास, आपल्या गावामध्ये आपण राहतो त्या गावचा विकास, त्यासोबत नागरिकांचा आणि आपल्या घरादाराचा विकास जर व्हायचा असेल तर त्यासाठी योग्य उमेदवार सरपंचपदी येणं हे गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टींवरून आता इतकंच म्हणेन की बाबा सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, सगळीकडे जोरदार चर्चेचा धूमधडाका उडालेला आहे, प्रचार सुरू आहेत. मात्र यामध्ये गालबोट कुठेही लागू नये आणि सर्व जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वैचारिक दृष्टिकोनातून ही निवडणूक पार पडावी. आणि नंतर आता निकालानंतरच कळेल की सध्या जनतेनं कुणाकडे कौल दिलेला आहे आणि जनतेनं कुणाचा गुलाल उधळला आहे.